बीड हत्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी थेट बोलणं टाळलं। परळीतले पोलीस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या नावावर हप्ते गोळा करतात। पैठणमधील मोर्चात धस यांचा हल्लाबोल। मोठ्या आकाचे पुण्यात कोट्यावधींचे दुकाने असल्याचा आरोप। भविष्यातील निवडणुका आम्ही स्वबळावर लढू, नारायण राणेंचं वक्तव्य। महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढू शकतं, एवढंही भाजपची मुंबईत ताकद। राणेंच्या वक्तव्यानं आता चर्चेला उधाण। आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो या अभियानाला सुरुवात। घरोघरी जात सदस्य नोंदणी। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कंबर कसली। 1.5 कोटी सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट। उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून 8 मुली गज वाकून पळाल्या। 8 पैकी 7 मुलींना घेतलं ताब्यात, मात्र एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी। पुण्यातील तरुणीला भर रस्त्यात मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बघ्यांची मोठी गर्दी। पैशाच्या वादातून 2 दिवसांपूर्वी तरुणीची हत्या। टोरेस प्रकरणात 3 आरोपींनीच टोरेस शोरूम मध्ये केली तोडफोड आणि लुटालूट। कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दावा, तर गुन्हे शाखेची 6 ठिकाणी छापेमारी। Thank you.